नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय 17.3। सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी। स्वाध्याय 17.1 असो, 17.2 असो, 17.3 किंवा 17.4 म्हणजे दशांश अपूर्णांक हा जो टॉपिक आहे, ज्या विद्यार्थ्यांना दशांश अपूर्णांकाची योग्य पद्धतीने मांडणी करता येईल त्याच विद्यार्थ्याला हे प्रश्न व्यवस्थितपणे सोडवता येतील। म्हणून पुन्हा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक वरची म्हणजे दशांश अपूर्णांक जे आहेत याची योग्य पद्धतीने मांडणी तुम्हाला करता यायला हवी आणि मी कशा पद्धतीने सोडवतो आहे याचं निरीक्षण तुम्ही करायचं आहे आणि त्या पद्धतीने सोडवायचे आहे। प्रश्न पहिला आहे 23.4 अधिक 46.6 बरोबर किती। आता यांची आपल्याला बेरीज करायला सांगितलेली आहे। दशांश 4 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मी घेणार, त्याचा राईट साइडला 6 म्हणून 6 आणि लेफ्ट साइडला अगोदर 6 नंतर 4 ह्याच पद्धतीने तुम्ही मांडणी करायची म्हणजे तुमची मांडणी चुकणार नाही। 4 + 6 10 होतात, 10 चा 0 1 कॅरी केला, 6 + 3 9 आणि 1 मिळवला तर 10 10 चा 0 1 कॅरी। ह्या दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायला विसरायचं नाही। 4 + 2 6 आणि 1 7 70 म्हणजे 70 दशांश चिन्ह 0 पर्याय क्रमांक 1 मध्ये याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे आपला दुसरा 816.6 अधिक चौकट म्हणजे चौकोन दिलेला आहे बरोबर 852.34 तर चौकोटीतील संख्या कोणती। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्ष देऊन समजून घ्यायचं मी काय सांगतोय, व्हिडिओला स्किप करू नका। काही गोष्टी महत्त्वाच्या सांगायच्या असतात त्या समजून घ्यायचं। चला याला आपण 1 मानू आणि याला 2 मानू। ज्या वेळेस दोन संख्या दिलेल्या असतील त्यांची बेरीज करायची असेल आणि त्यांचं उत्तरही दिलेलं असेल त्यावेळेस पहा या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे, दुसरी आपल्याला विचारण्यात आलेली आहे आणि उत्तर ही देण्यात आलेलं आहे। अशा वेळेला एक संख्या इथं चिन्ह कशाचं दिलेलं आहे प्लस म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे, या चिन्हाचा विरुद्ध क्रिया म्हणजे विरुद्ध चिन्ह येतं सबट्रॅक्शन मायनस वजाबाकी। मग या ठिकाणी काय करायचंय, जे आलेलं उत्तर असेल त्या उत्तरातून दोन संख्यांपैकी जी संख्या दिलेली असेल ती संख्या मायनस करायची वजा करायची म्हणजे ह्या संख्येतून ही संख्या आपण वजा करू, आलेलं उत्तर आपल्याला पर्याय शोधायचं आहे। ह्याच पद्धतीने सर या ठिकाणी दिलेली असेल तरी ती मायनस करा, दोघांपैकी कोणती एक संख्या दिली असेल तर मायनस करायची, प्लस दिलं असेल तर पहा या ठिकाणी 85.2.34। आता या ठिकाणी मी काय करेल दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह। आता याचा राईट साइडला काय आहे 6, लेफ्ट साइडला 6 1 8 6 1 8 मायनस इथं प्लस आहे तर इथं मायनस करायचं, इथं 0 घेतला तरी चालेल नाही घेतला तरी चालेल। 4 - 0 केला तर 4 येतो, 3 - 6 होत नाही म्हणून कॅरी 1 इकडे द्यायचा, हा 3 जशास तसा इथं वरती 1। 13 - 6 केले तर 7 होतात, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 1 - 6 होत नाही म्हणून 5 कडून 1 कॅरी घेतला, इथं उरले 4। 11 - 6 केला तर 5 उरतात, 4 - 1 केले तर 3 उरतात, 8 - 8 0 35.74। आता या ठिकाणी काय 35.74 पर्याय क्रमांक 1 नाही, पर्याय क्रमांक 2 नाही, हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य। पुढचा प्रश्न आहे तिसरा, ह्या संख्येतून ही संख्या वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर विचारलेलं आहे। याचं HW मी तुम्हाला देतोय कारण सबट्रॅक्शन वजाबाकी तुम्हाला येते। याचं उत्तर सोडवा आणि कमेंट मला सांगा कमेंट मध्ये की सर याचं पर्याय 1 2 3 किंवा 4 उत्तर आलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहू चौथा,
धनेशने पॅन्टसाठी 1.25 मीटर व शर्टसाठी 2.25 मीटर कापड घेतले तर त्याने एकूण किती मीटर कापड घेतले? 2021 ला आलेला हा प्रश्न. आता याची जर तुम्हाला योग्य मांडणी करता आली तर तुम्हाला उत्तर येणार. मांडणी चुकली म्हणजे तुमचं उत्तर चुकेल. 1.25 मीटर. 1.25 मीटर म्हणजे काय? 1 पूर्ण आणि 2 5 0 हे झाले 1.25 मीटर. तर सर हे का? तर पहा, सॉरी 1.25 मीटर आहे म्हणून या ठिकाणी फक्त 25 येतील. कारण का? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होतात आणि याचे जर 4 भाग केले म्हणजे पाव 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 4 भाग केले तर 25 25 चे 4 भाग होतील. ही माहितीगिरी तुम्हाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहित नसेल त्यांनी समजून घ्यायचं. कारण का? 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर एवढं लक्षात असू द्यायचं. मग हे झाले 1.25 मीटर. त्यानंतर पुढे काय सांगितले? 2.25 मीटर. मग 2.25 मीटर म्हणजे काय? 1 मीटर पूर्ण आणि 75 म्हणजे पाव भाग. बघा काय सांगितले? पाव ने 2 ला पाव भाग कमी म्हणजे 2.25. या ठिकाणी यांची काय करायची? बेरीज. 5 5 10 चा 0 1 कॅरी. 7 2 9 प्लस 1 10 चा 0 1 कॅरी. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. 1 2 आणि कॅरीचा 1 3 म्हणजे या ठिकाणी 3 मीटर. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. चला पुढचा प्रश्न पाहूया. 5वा. 2 दशांश अपूर्णांकातील फरक. आता 2 दशांश अपूर्णांक म्हणजे 2 संख्या दिल्या आहेत त्यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी करून आलेलं उत्तर इथं दिलेलं आहे. पुढे त्यापैकी 1 दशांश अपूर्णांक. आता त्या 2 पैकी 1 संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता? तर आपल्याला दुसरा शोधायचा आहे. अशा वेळेस एक संख्या दिलेली आहे, सॉरी उत्तर दिलेलं आहे आणि 2 संख्यांपैकी 1 संख्या दिलेली आहे. मग अशा वेळेस काय करणार? याच्यातून ही संख्या काय करायची? मायनस वजाबाकी करायची. 4 दशांश चिन्ह 5 8 5. आता दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. राईट साईडला काय आहे? 2 5 6 2 5 6 आणि लेफ्ट साईडला आहे 3. आता सबट्रॅक्शन वजाबाकी तुम्हाला येते. 5 - 6 होत नाही. इकडनं 1 कॅरी केला वरती 5 लिहायचे. इथं उरले 7. 15 - 6 केले तर 9 होतात. 7 - 5 केले तर 2 होतात आणि 5 - 2 3. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. 4 - 3 1. आता 1 दशांश चिन्ह 3 2 9. पर्याय क्रमांक 1 मध्ये योग्य उत्तर दिलेलं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. 6वा. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे व्हिडिओ पण तितकेच महत्त्वाचे आहे. असा प्रश्न आपण अगोदर सोडवलेला आहे 8वा. त्या ठिकाणी प्लस होतं, या ठिकाणी मायनस आहे. काय दिलंय? चौकट. चौकोन दिलेला आहे. चौकोन मायनस आणि संख्या बरोबर उत्तर दिले तर या चौकोनाच्या जागी कोणती संख्या असेल? मग आता चौकोनाच्या जागी संख्या शोधण्यासाठी पुन्हा मी त्याच टॉपिक वर येतोय. 2 संख्या आहेत, 2 पैकी 1 संख्या दिलेली असेल आणि उत्तरही दिलेलं असेल तर अशा वेळेस काय केलं होतं? प्लस असेल तर मायनस आणि इथं काय दिलेलं आहे? मायनस. मायनसचं काय करणार? प्लस. म्हणजे ह्या संख्येचं आणि दिलेलं उत्तर आपल्याला बेरीज करायची. हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. 31 दशांश 83. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. राईट साईडला 5 7. लेफ्ट साईडला 1 3 1 3. यांची बेरीज. बेरीज का करायची तुमच्या लक्षात आलं असेल. याची विरुद्ध क्रिया करायची. 7 + 3 10 चा 0 1 कॅरी. 8 आणि 1 9 9 आणि 5 14 14 चा 4 1 कॅरी. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. 1 2 3 3 आणि 3 6 63 63.40. पर्याय क्रमांक 1 नाही.
पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर. हा 0 नाही दिला तरी चालेल, मी अगोदर तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 7वा. 300 मधून 191.55 आणि 58.45 वजा केल्यास येणारी वजाबाकी किती असेल? आता या ठिकाणी बघा, उत्तर आपल्याला दिले 300 आणि ह्यामधून हे दोघी संख्या आपल्याला काय वजा केल्यानंतर आलेलं उत्तर विचारलेलं आहे. मग या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर ह्या 300 मधून ती संख्या वजा करायची. कोणती? आलेलं उत्तर बेरीज केल्यानंतर. आता बघा 191.55 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, राईट साईडला 45, लेफ्ट साईडला 85 म्हणून इथं 85 यांची बेरीज. 5 + 5 10 चा 0 1 कॅरी. 5 + 1 6 6 + 4 10 चा 0 1 कॅरी. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 8 आणि 1 9 आणि 1 10 चे 0 1 कॅरी. 9 आणि 1 10. 10 मध्ये 5 मिळवले तर 15. 15 चा 5 1 कॅरी. 1 1 2. काय उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो? 250. मग तुम्हाला तर येतं 300 मधून 250 वजा केले तर 50 उरतात. 50 या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे, म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 8वा. जर आणि तर दिलेला आहे, म्हणजे यांची बेरीज केल्यानंतर हे उत्तर येत असेल तर यांची वजाबाकीचे उत्तर काय येईल? आपल्याला बेरीजकडे बघायचं नाही. आता सबट्रॅक्शन वजाबाकी काय सांगते ते समजून घ्या. ते आल्यानंतर उत्तर शोधायचंय. 270.96 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, राईट साईडला 4 आणि 3 4 3, लेफ्ट साईडला 5 3 5 3. आता यांचं काय करायची? वजाबाकी. आणि वजाबाकी तुम्हाला येते कारण दुसरी तिसरी पासून आपण सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी शिकत आलेलो आहोत. मग याची वजाबाकी करा, उत्तर सोडवा आणि मला कळवा. काय सोडून दाखवू? चालेल, काही अडचण नाही, सोडून घ्या. 6 - 3 बाकी विद्यार्थी नाही म्हणतायत, बाकी म्हणतायत सर सोडवा. चला सोडून देतो. 6 - 3 3, 9 - 4 5, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 1 इकडनं कॅरी केला, इथं उरले 6, हा 0 वरती जसाच तसा. 10 - 5 5, 6 - 3 3, हा 2 जसाच तसा. उत्तर शोधा आणि कमेंट मध्ये सांगा सर याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 2 3 काय आहे, कारण उत्तर तुमच्या समोर आहे. पुढचा प्रश्न आहे 9वा. या सर्वांची बेरीज करून आपल्याला उत्तर विचारलेलं आहे. 2017 ला आलेला प्रश्न. पुन्हा मी त्याच टॉपिकवर येतोय. यांची जर तुम्हाला योग्य पद्धतीने मांडणी करता आली तर तुम्हाला बेरीज करता येते, कारण बेरीज लहानपणापासून शिकत आले, पण मांडणी महत्वाची आहे. पहा या ठिकाणी सुरुवातीला घेतो 7 दशांश चिन्ह 7, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 0 आणि राईट साईडला 7, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, लेफ्ट साईडला 2 0 आहेत, 2 0 घेतले, राईट साईडला 7 0 7 0, पुन्हा दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, लेफ्ट साईडला 1 0, राईट साईडला 0 7 0 7, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. पुढचा आहे दशांशच्या लेफ्ट साईडला 0, राईट साईडला 7 7, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, लेफ्ट साईडला आहे 1 0, राईट साईडला 1 2 3 4, 4 0 आणि 7, 1 2 3 4 आणि 7. यांची आपल्याला काय करायची? बेरीज. इथं तुम्ही 0 लिहून घेतले समजण्यासाठी तरी चालेल, पण आपल्याकडे वेळ कमी असतो म्हणून आपण डायरेक्टली सोडू. हा 7 जसा तसा, 0 चा 0 0 चा 0, 7 7
7 2 जा 14 चा 4 1 कॅरी 7 2 1 2 3 4 7 4 जा 28 28 मध्ये 1 मिळवला 29 29 चा 9 2 कॅरी 7 + 2 9 0 0 आहे म्हणून इथं 9 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह। मग ह्या ठिकाणी युनिट प्लेस कडे युनिट 10 खाली 10 100 कडे 100 1000 कडे 1000 या पद्धतीने मला मांडणी करता यायला हवी। मग आता हे उत्तर आता पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 1। आणि याचा शेवटचा प्रश्न आहे 10वा या टॉपिक मधला चौकटीत योग्य संख्या लिहा। 2023 ला आलेला हा प्रश्न। काही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी समजावून देतोय पहा। या ठिकाणी 5 आहे या ठिकाणी 2 म्हणजे 5 आणि 2 काय दिले पूर्ण संख्या दिलेल्या आहे म्हणून मी डायरेक्ट सुरुवातीला काय करेल 5 - 2 किती झाले 3। आता यांचं उत्तर मला मिळालेलं आहे म्हणून यांचा मी विचार करणार नाही कारण त्यांचं उत्तर काढलं गेलं। आता राहिलेले जे अपूर्णांक आहे त्यांचा मी विचार करणार आहे। मी याच ठिकाणी सोडवतो म्हणजे जी मांडणी करायचा वेळ आहे तो वाचेल। या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो 10 100 1000 म्हणजे 10 100 आणि 1000 अशा संख्या आपल्याला दिसत आहेत। आणि दशांश चिन्हाच्या ठिकाणी ज्यावेळेस सर्व अंक सारखे असतील म्हणजे काय दशांश। आता काय या ठिकाणी बघा दशांश सांगतोय छेदस्थानी अंश आणि छेद आहे। ज्या वेळेस छेदस्थानी संख्या सारख्या असतील तर आपण वरती अंशांची बेरीज करू शकतो नाहीतर त्यांची बेरीज करू शकत नाही। म्हणून अशा वेळेस त्यांचे जे छेद आहेत ते आपल्याला सारखे करायचे म्हणून 10 ला कोणत्या संख्येने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 1000 होईल कारण इथं 100 दिलेला आहे म्हणून या ठिकाणी काय करू आपण या संख्येला 10 ला 100 ने मल्टिप्लाय करू। मग याचं उत्तर काय येईल आपल्याला 1000 मिळेल। खाली 100 ने मल्टिप्लाय केलं म्हणून वरती पण 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल। मग या ठिकाणी काय मिळालं उत्तर 2 × 100 200 लक्षात ठेवायचं 200। नंतर या ठिकाणी 1000 येण्यासाठी म्हणजे 1000 येण्यासाठी या 100ला कशाने गुणावं लागेल 10 ने। मग या ठिकाणी 10 ने गुणलं तर खालचं उत्तर काय आलं 1000 म्हणजे 1000। खाली 10 ने गुणलं म्हणून वरती पण कशाने गुणावं लागेल 10 ने। 4 × 10 किती झाले 40 लक्षात ठेवायचं याचं उत्तर येतं 40 आणि हा 5 जसाच तसा। तर या ठिकाणी पहिलं उत्तर मिळालं आपल्याला 2 × 1000 2000 प्लस 4 × 10 40 आणि हा 5 जसाच तसा आणि खाली छेदस्थानी काय येणार 1000 म्हणजे 1000 आणि इथून सबट्रॅक्शन वजाबाकी करायची। आता याची मांडणी पण सेम त्याच पद्धतीने आहे। पहा याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 100 याला 10 म्हणून वरती पण 100 आणि याला 10 त्यावेळेस सर्व छेदस्थानी 1000 ही संख्या येणार आहे। आता या ठिकाणी याचं उत्तर येतंय 100 प्लस 30 प्लस हा 2 जसाच तसा आणि खाली 1000 म्हणजेच 1000। आता वरच्या संख्यांची बेरीज करायची आणि त्या संख्येतून मायनस करायचं। पहा 204 यांची जर बेरीज केली तर 245 मायनस 132 आता बघा 245 यांची बेरीज होते आणि 132 यांची बेरीज होते। मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची। 5 - 2 3 4 - 3 1 आणि 2 - 1 1। आता या ठिकाणी मिळालं 1 1 3 या ठिकाणी मी दशांश चिन्ह देतो का कारण पूर्ण संख्ये अगोदर उत्तर काढून ठेवलेले 3 ते लिहायला विसरायचं नाही। 3.113 पर्याय 1 नाही पर्याय 2 नाही पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर। चला विद्यार्थी मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या दिवशी। धन्यवाद।